31च्या दरम्यान मध्य प्रदेशातून डुप्लिकेट्स लिकर जी आहे ती मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात येत असते, त्यामुळे चेकपोस्ट लावण्यात आलेले आहे। माझ्यासोबत मनपिया सर आहे। सर काय सांगणार? 31चा जो सण साजरा करण्यात येत आहे सर्व जनसामान्यापासून, त्यामध्ये कोणत्याही प्रकारची अवैध मद्य राज्यात येऊ नये याकरिता मध्य प्रदेशाच्या जे सीमा आहे त्या सीमावर्ती चोरखैरी, खुर्सापार, केडवद आणि बडेगाव सिरोंजी या 4 ठिकाणी आम्ही चेकपोस्ट उभारलेले आहे। ह्या चेकपोस्टमध्ये दिनांक 28 तारखेपासून कामकाज सुरू झालेलं आहे आणि राऊंड द क्लॉक तिथे कामकाज सुरू आहे। त्यामध्ये वाहन तपासणी, संशयित वाहनांची तपासणी, परत जे वाहतुकी आहे त्याच्यावरती नजर ठेवणे, हे सगळं कामकाज सुरू आहे। सर, शहरामध्ये काही फ्लाइंग स्क्वॉड सुद्धा नेमलेले आहेत संपूर्ण जिल्ह्यामध्ये, कशा प्रकारचे नियोजन असणार आहे 31च्या अनुषंगाने? 31च्या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये एकूण 8 पथकांची आम्ही निर्मिती केलेली आहे। ते 8 पथके सतत पूर्ण जिल्ह्यात पाळत ठेवतील, गस्त घेतील, ढाबे तपासतील, परत ज्या ठिकाणी त्यांना संशय असेल की या ठिकाणी काही अवैध मद्य असू शकते ते सुद्धा ठिकाणावरती ते पडताळणी करतील आणि जर काही आक्षेपार्ह आढळलं तर त्यानुसार नियमानुसार कारवाई करतील। सर, नागपूर शहराच्या लगत जे धाबे आहेत तिथे जवळपास 50% जास्त धाब्यांवर लिकर इलिगली विकली जाते, पिऊ दिल्याची परवानगी असते, तिथे काय कारवाई होणार? या ठिकाणी आम्ही सर्व ढाबा मालकांना तसेच लॉन्स, बँक्वेट हॉल या सगळ्यांना लेखी सूचना दिलेली आहे की त्यांनी कुठल्याही पार्टीमध्ये मद्याचा वापर विना परवानगी करू नये। जर त्यांना मद्याचा वापर करायचा असेल तर त्यांनी 1 दिवसीय परवाना घ्यावा, अशा प्रकारची सूचना त्यांना लेखी स्वरूपात देण्यात आलेली आहे। त्या अनुषंगाने आमच्याकडे बऱ्याचशा हॉटेल्स किंवा ढाब्यांकडून रेस्टॉरंटकडून हे ॲप्लिकेशन प्राप्त झालेले आहे, त्यांना आम्ही 1 डे परमिट देणार आहोत। सर, लिकर पिणाऱ्यांना पण 1 दिवसाचं परमिशन्स आपण देणं सुरू केलेलं आहे 31साठी? लिकर पिणाऱ्यांकरिता वर्षभराचा परवाना तसेच लाईफटाईम परवाना, त्याचप्रमाणे दैनंदिन परवाना सुद्धा उपलब्ध आहे, ते त्याचा उपभोग घेऊ शकतात। 31साठी जर एखाद्याला प्यायची असली तर तो परवाना घेऊन प्यावं त्यांनी? हां, त्यांनी म्हणजे कोणीही व्यक्तींनी परवाना असल्याशिवाय मद्यप्राशन करू नये एवढं मी सांगेल। 31साठी 1 दिवसाचा परवाना आहे अवेलेबल आहे। काय प्रोसिजर आहे त्याची? त्याचं काही नाही, ते दुकानामध्ये अवेलेबल आहे। मद्य विक्रीचे जे अनुज्ञप्ती आहे त्या ठिकाणी ते परवाने उपलब्ध आहे, ते मद्य विकत घेताना ते परवाना सुद्धा त्यांच्याकडून घेऊ शकतात। कॅमेरामॅन साईसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।